लोकांना सर्वांना माहिती आहे की ह्याच्यासाठी मेहनत कोणाची आहे. लोकनेते इतन ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर यांच्या प्रयत्नाने हे सर्व आता उद्घाटन होणार आहे. ते तुम्हाला बघायलाच मिळेल. आता लोक काय किती खुश आहेत ना, किती काय नाही ते उद्या बघायला भेटेल तुम्हाला. कन्व्हिनियंट आहे, खूप लवकर पोहोचू शकतो ब्रिज क्रॉस करून. म्हणजे इकडं ट्रॅफिक होत होतं ना, आणि ऍक्सिडेंट पण होत होते त्या फाटकवरून. जे ट्रॅफिक जामचा इश्यू होता तो सॉल्व्ह होतोय या निमित्ताने. आनंद आहे. आनंद आहे, आनंद आहे. हा लवकरात लवकर जो 14 तारखेला सुरू होणार होता ते 10 दिवस लेट झालं, पण आनंद आहे की 10 दिवसांनी सुरू होतोय. उद्या ब्रिज होतोय, कसं वाटतं तुम्हाला? मला छानच वाटतंय. बघूया आता कसं, म्हणजे पावसाळ्यात खरा अर्थ समजेल कसाच आहे ब्रिज बनवला वगैरे. मस्त वाटतंय, खूप छान वाटतंय. या आधी वाटतंय. त्रास व्हायचा ना, त्रास व्हायचा खूप, भरपूर जाम त्रास होता. आता वाटतोय की काय जरी आपण डायरेक्ट 2 मिनिटांमध्ये आपण ईस्टला वेस्टला अपडाऊन करू शकतो. खूप वर्षानंतर हा ब्रिज आपल्याला. खूप वर्षानंतर, म्हणजे खूप वर्षानंतर. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. यावेळेला मी उपस्थित आहे विरार पूर्व आणि पश्चिम जोडणाऱ्या नारंगी उड्डाण पूलवरती. या पुलाचं काम पूर्ण झालेलं आहे आणि उद्या या पुलाचं उद्घाटन होणार आहे. आता याचं उद्घाटन पालकमंत्री करणार आहेत अशी प्राथमिक सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळालेली आहे. त्याचबरोबर बहुजन विकास आघाडीची उद्या काय भूमिका असणार आहे ते देखील उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. उद्या आपल्याला श्रेयवादाची लढाई पाहायला मिळणार का? कारण ज्या वेळेला आचलेचं सरकारी रुग्णालयाचं उद्घाटन होतं भूमिपूजनाचं, त्यावेळेला भारतीय जनता पार्टी आणि बहुजन विकास आघाडी असा राडा आपल्याला पाहायला मिळाला होता. उद्या असं दृश्य आपल्याला पाहायला मिळणार आहे का? तर आपल्याला खरं तर सूत्रांकडनं मिळालेल्या माहितीनुसार उद्या पालकमंत्र्यांच्या हस्ते या ब्रिजचं उद्घाटन होणार आहे. खरं तर अनेक दिवसांपासून वाहतुकीसाठी हा ब्रिज कधी होणार अशी चर्चा वसई विरारकरांच्या मनामध्ये होती. अखेरीस उद्यापासून वाहतुकीसाठी नारंगी विरार पूर्व आणि पश्चिम जोडणारा उड्डाण पूल वसई विरारकरांसाठी खुला होणार आहे. खूप मोठा दिलासा विरारकरांसाठी आपल्याला पाहायला मिळणार आहे. ब्रिजचं काम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. उद्या पालकमंत्र्यांच्या हस्ते या उड्डाण पुलाचं उद्घाटन होणार आहे. अनेक दिवसांपासून वाहतुकीची कोंडी आपल्याला पाहायला मिळत होती, परंतु इथल्या नागरिकांना या सगळ्या गोष्टींबद्दल काय वाटतं हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू. उद्या हा ब्रिज तयार होतोय, काय वाटतं तुम्हाला? एक आनंदाची गोष्ट आहे की जो नारंगी फाटकामध्ये जे ट्रॅफिक जामचा इश्यू होता तो सॉल्व्ह होतोय या निमित्ताने. आनंद आहे. आनंद आहे, आनंद आहे. हा लवकरात लवकर जो 14 तारखेला सुरू होणार होता ते 10 दिवस लेट झालं, पण आनंद आहे की 10 दिवसांनी सुरू होतोय. खरं आहे की गेल्या अनेक दिवसांपासून हा ब्रिज बनतोय. कुठेतरी तांत्रिक अडचणी या ब्रिजच्या आपल्याला पाहायला मिळत होत्या, कारण 2 ते 3 डिपार्टमेंटमुळे हा कुठेतरी ब्रिज रखडला होता. अखेरीस उद्यापासून हा ब्रिज जो आहे हा नागरिकांच्या वाहतुकीसाठी खुलं करण्यात. दादा, उद्या हा ब्रिज चालू होतोय, कसं वाटतंय? मस्त वाटतोय आणि चांगला उपक्रम झालेला आहे. नागरिकांच्या देखील या सगळ्या विषयावरती चांगला प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतो. मॅडम नमस्कार. उद्या हा ब्रिज तयार होतोय, उद्या उद्घाटन होणार आहे ब्रिजचा. अलीकडे आपण जर पाहिलं तर वसई विरार शहरामध्ये आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये वाहतुकीची कोंडी पाहायला मिळते. खास करून ईस्टला वेस्टला येण्यासाठी आपल्याला खूप त्रास व्हायचा. उद्या ब्रिज होतोय, कसं वाटतं तुम्हाला? मला छानच वाटतंय. बघूया आता कसं, म्हणजे पावसाळ्यात खरा अर्थ समजेल कसाच आहे ब्रिज बनवला वगैरे. तसं पावसाळ्यात तुम्हाला कसं वाटतं दादा? मस्त वाटतंय, खूप छान वाटतंय. या आधी वाटतंय. खूप त्रास व्हायचा ना, त्रास व्हायचा खूप, म्हणजे तासन तास काटकळत उभं राहायला लागायचा, पण आता खूप बरं वाटतंय. उद्यापासून याच्यामध्ये वाहतूक होणार. हा, आनंद उपभोगणार की नाही? आनंद वाटतोय, आनंद वाटतोय. खरं आहे, गेल्या अनेक दिवसांपासून वसई विरारकरांचे जे काही प्रश्न होते वाहतुकी संबंधितले ते प्रश्न आता कुठेतरी सुटणार आहेत. दादा नमस्कार. अरे बोला, उद्या ब्रिज चालू होतोय. भरपूर आनंद वाटतो. एवढे दिवस कुठेतरी भरपूर त्रास, म्हणजे फाटकचा तर एवढा त्रास होता की विचारू नका. भरपूर जाम त्रास होता. आता वाटतोय की काय जरी आपण डायरेक्ट 2 मिनिटांमध्ये आपण ईस्टला वेस्टला अपडाऊन करू शकतो. खूप वर्षानंतर हा ब्रिज आपल्याला. खूप वर्षानंतर, म्हणजे खूप वर्षानंतर. खूप चांगलं झालं. खूप चांगला झालाय ब्रिज बनवून. आता पाऊस पण जवळ आला होता, म्हणून त्यानंतर आता कसं ब्रिज पण लवकर बनलं ना, मग खूप आनंद वाटतंय. आनंद वाटतोय. मग उद्या ड्रायव्हिंग करणार का याच्यावरून? मग नक्की. नक्की नक्की नक्की. उद्या
सकाळी येणार आहे 9 वाजता आम्ही येणार आहे आम्ही उद्घाटनाला येणार तुम्ही? येणार बघा, विरारकरांच्या मनामध्ये अतिशय आनंद आपल्याला पाहायला मिळतोय. जय महाराष्ट्र, कसे आहेत? जय बहुजन विकास आघाडी. उद्या ब्रिजचं उद्घाटन होणार आहे. पहिल्याच आमचे आमदार क्षितिज ठाकूर हा. हे लोकनेते हितेंद्र ठाकूरच्या प्रयत्नाने आता लोकांना उद्या इकडे राहत भेटणार आहे, ट्रॉफिक मधून मुक्त होणार आहेत. तर उद्या सर्व खुशीने जल्लोष करणार आहेत. उद्या एकत्र उद्घाटन होणार की उद्घाटनाच्या वेळेस श्रेयवाद पाहायला मिळणार? नाही एकत्र असं काही नाही. त्याच्यात लोकांना आता इकडल्या परिसर लोकांना सर्वांना माहिती आहे की ह्याच्यासाठी मेहनत कोणाची आहे. लोकनेते हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर यांच्या प्रयत्नाने हे सर्व आता उद्घाटन होणार आहे. ते तुम्हाला बघायलाच मिळेल. आता लोक काय किती खुश आहेत ना किती काय नाही ते उद्या बघायला भेटेल तुम्हाला. आमचे आमदार पुढे उभे आहेत. चला, माजी आमदार पुढे उभे आहेत. खरं तर या ब्रिजमुळे कुठेतरी लोकांना आता एक वाहतूक करण्यासाठी सोयीस्कर होईल. कारण गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर हा ब्रिज हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर हे आमदार असताना मंजूर झाला होता. काही तांत्रिक अडचणी होत्या, PWDची परमिशन असेल, रेल्वे प्रशासनाची परमिशन असेल, यासाठी कुठेतरी हा ब्रिज रखडला होता. अखेरीस विरारकरांसाठी हा खूप मोठा दिलासा मानला जातोय. इथे अजून काही नागरिक आहे, त्यांची प्रतिक्रिया आपण घेण्याचा प्रयत्न करू. चांगला वाटतंय. एवढे दिवस आपण जर पाहिलं तर वाहतुकीची कोंडी आपल्याला पाहायला मिळत होती. बऱ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टी कुठेतरी नियंत्रणात येऊ शकतात. हो बरोबर आहे, खरी गोष्ट. कन्व्हिनियंट आहे, खूप लवकर पोहोचू शकतो ब्रिज क्रॉस करून. म्हणजे इकडं ट्रॅफिक होत होतं ना, आणि ऍक्सिडेंट पण होत होते त्या फाटकवरून. विरारकरांसाठी खूप मोठा दिलासा. हो राईट, खूप इझी आहे. खरं आहे, विरारकरांसाठी खूप मोठा दिलासा मिळणार आहे. त्या ठिकाणी क्षितिज ठाकूर आलेले आहेत पाहणी करण्यासाठी. उद्या पालकमंत्री देखील येतील. परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये श्रेयवादाची लढाई न लढता चांगल्या पद्धतीने उद्घाटन व्हावा अशी अपेक्षा विरारकर करत आहेत. कारण गेल्या अनेक वर्षांपासून आपण जर पाहिलं तर वाहतुकीची जी काही कोंडी होणार होती ती आता थांबणार आहे. विरारकरांसाठी पूर्वेकडून पश्चिमेला यायला आणि पश्चिमेकडून पूर्वेला जायला हा खूप मोठा दिलासा मानला जाईल. या सर्व विषयी आपलं काय मत आहे, कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.